नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साध्या मशनीवरून साडीला फॉल कसा लावायचा ते पाहणार आहोत पूर्ण सविस्तरपणे। आता सर्वात अगोदर आपल्याला पाण्यामध्ये हा फॉल 10 मिनिटांसाठी भिजत घालायचा आहे। त्याला जास्त चुरगळायचा नाही, असाच आपल्याला फॉल ठेवून द्यायचा आहे 10 मिनिटांसाठी। आता 10 मिनिटं मी हा फॉल पाण्यामध्ये ठेवून दिलता। आता व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला तो पिळून घ्यायचा आणि नंतर वाळत घालायचा आहे। आता वाळत घालताना आपल्याला पूर्ण त्याला चुरगळून द्यायचा नाही, पूर्ण आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे। ओला असल्यामुळे फॉल असा एकत्र झाल्यासारखा होतो, व्यवस्थित आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर वाळत घालायचा। आता फॉल पहावे वाळलेला आहे, आता तो काढून घेते। आता आपल्याला त्यावरती प्रेस करून घ्यायचे। आता पहा, इथे मी फॉल टेबलवर टाकून घेतलेला आहे, त्यावर आपण प्रेस करून घेऊ। आता इथे मी इस्त्री घेतलेली आहे, त्यावरती आपण एकदा फिरवून घेऊ, म्हणजे व्यवस्थित आपल्याला साडीला तो लावता येईल। आता पहा, इथे साडी घेतलेली आहे, त्याला पिको करायचे। आपल्याकडे साधी मशीन आहे, त्याच्यावर आपल्याला पिको करायचे। तर पिको ती कशा पद्धतीने करायची तर ते पाहूया। तर खालचा पहा, मी जो सरळ भाग आहे तो खाली ठेवलाय। नंतर वरच्या साईडने पहा 2-3 वेळा आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे। 2 वेळा, 3 वेळा नाही। आता 2 वेळा फोल्ड केल्यानंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची। पूर्ण आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची। आणि ह्याचा जर डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर व्यवस्थित सविस्तरपणे तो पाहू शकता। तर पहा, आता पूर्ण असा मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे। आता खालची जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे धरून नंतर आपल्या हाताच्या पहा इथे कोपऱ्यापर्यंत आपल्याला अशा प्रकारे धरायची आणि जो कोपऱ्यापर्यंत बॉर्डर आली ती तेवढी बॉर्डर सोडून आपल्याला तिथून पुढे आपल्याला फॉल लावायचा आहे। आता फॉल लावताना तो अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर बरोबर खालची बॉर्डर आणि वरचा फॉल आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची। आता व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तर अशा प्रकारे खालच्या साईडला शिलाई मारल्यानंतर पहा, आता वरच्या साईडला आपल्याला हात शिलाई करून घ्यायची। आता त्यासाठी मी पाटाखाली साडी अशा गुंतवून घेतली, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याला हात शिलाई करता येईल। आता धागा घेतलेला आहे डबल फोल्ड करून। सुरुवातीला आपल्याला धागा पहा अशा 1-2 वेळा व्यवस्थित त्यामध्ये शिवून घ्यायचे। त्यानंतर वरच्या साईडने हात शिलाई करताना आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचा आहे धागा आणि खाली आपल्याला अगदी पाव इंचापेक्षा कमी राहील इतका आपल्याला खालच्या साईडने धागा घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची। त्यानंतर वरच्या साईडच्या कोपऱ्याला पहा अशा प्रकारे खालीवर करून हाताने हात शिलाई करून घ्यायची। व्यवस्थित आपल्याला ती हात शिलाई केली म्हणजे आपला फॉल निघणार नाही। आता पुढे आपल्याला पहा खाली धागा घालायचा साडीमध्ये आणि नंतर वरती फॉलमध्ये तो काढायचा। अशाच प्रकारे आपल्याला खाली धागा घालून नंतर वरच्या साईडने काढून घ्यायचा। पूर्ण फॉल आपल्याला असाच लावून घ्यायचा आहे। आता वरच्या साईडने लावल्यानंतर खालच्या साईडने पहा सुरुवातीला जसा लावला होता त्याच प्रकारे आपल्याला ह्या साईडने पण लावून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण फॉल लावून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही पण लावून घ्या। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।